we have seen before classification of carbohydrate, monodi and polysaccharide. Now again, the monosaccharide, as we have seen, according to the number of carbon atoms, there may be tetroses, trioses, pentoses, hexoses and heptoses. आणि एक्झाम्पल सुद्धा आपण बघितले होते. आता परत ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप, मोनोसॅकॅराइड मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे त्याच्यानुसार त्याचे परत दोन टाइप करायचे तुम्हाला, दॅट इज अल्डोजेज अँड कीटोजेज. ठीक आहे. फंक्शनल ग्रुप कोणकोणते राहतात, जसं आता अल्डिहाइड आहे तर आपण CHO हा जो ग्रुप आहे, दिस इज कन्सिडर्ड ॲज द अल्डिहाइड ग्रुप. अँड कीटोजेस दे हॅव द C डबल बॉन्ड O ग्रुप, दॅट इज कॉल्ड एज कीटो ग्रुप, कीटोन. ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय की मोनोसॅकॅराइड परत दॅट मे बी द अल्डोजेज अँड द कीटोजेस. जर आपण कंपॅरिझन केलं सिंपल शुगर मध्ये, इन बिटवीन ग्लुकोज अँड द फ्रुक्टोज. ग्लुकोज म्हटलं म्हणजे इट इज द ब्लड शुगर आणि फ्रुक्टोज म्हटलं तर इट इज द फ्रूट शुगर. नावातच डेफिनेशन आहे आणि पटकन क्लिअर होऊन जाते. ग्लुकोज इट इज कन्सिडर्ड एज द ब्लड शुगर अँड फ्रुक्टोज इट इज कॉल्ड एज द फ्रूट शुगर. ठीक आहे. तुम्हाला सिग्निफिकन्स बायोलॉजिकलच विचारतील, लक्षात ठेवा. ठीक आहे बा, त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे, त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरवर तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. तुम्हाला येईल तो सिग्निफिकंट वर येईल आणि त्याच्या डेफिनेशन्स वर येईल. तर हिअर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोघांचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपण डिस्कस करू. कशा पद्धतीनं, एक तर याचा बेसिक फॉर्म्युला दोघांचा सारखाच राहतो, C6H12O6. ठीक आहे. या डायग्राम वरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. कार्बन 6, हायड्रोजन 12 आणि ऑक्सिजन 6. आणि तसं या फॉर्म्युला असतो 1 इन द रेशिओ 1:2:1. ठीक आहे. मग आता या दोघांच्या मध्ये बेसिक डिफरन्स जर पाहिला तो या रिंग फॉर्म मध्ये लक्षात येत नाही. पहा, इथं जे कार्बन ऍटम्स आहेत दे आर अरेंज इन द रिंग, पेंटॅगोनल रिंग, हेक्झॅगोनल रिंग. इथं तुमच्या लक्षात कुठे येणार आहे, कुठे आहे अल्डिहाइड ग्रुप, कुठे आहे आणि कीटो ग्रुप कुठे आहे. फॉर दॅट पर्पज वी स्टडी द लिनियर फॉर्म, लिनियर स्ट्रक्चर. दोन टाईपचे स्ट्रक्चर प्रेझेंट राहतात. लिनियर म्हणजे बेसिक कार्बन हायड्रोजनचं एक स्केलेटन त्या ठिकाणी ड्रॉ केलं जाते, त्याला आपण लिनियर स्ट्रक्चर म्हणतो. आणि जर समजा काही रिंग फॉर्म असेल, कार्बन एक स्वतःची एक कॉम्प्लेक्स रिंग अशी तयार करतात, मग ती पेंटॅगोनल असो, हेक्झॅगोनल असो की आणखी मल्टी डायमेन्शनल असो, त्याला आपण रिंग फॉर्म म्हणतो. तर इथं या लिनियर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही एक मिनिट ऑब्झर्व करा. मी थोडीशी डायग्राम खाली फोकस करतो. ठीक आहे. लेफ्ट साईडचा जो आहे तो कोणता आहे, ग्लुकोज, आणि राईट साईडचा कोणता आहे, फ्रुक्टोज. तर तुमच्या लक्षात येईल की ग्लुकोज मध्ये पहा, सुपेरियर पार्टला एकदम वरच्या पोझिशनला या ठिकाणी हा कीटो ग्रुप तुम्हाला दिसू आला, अल्डिहाइड ग्रुप दिसू आला, CHO म्हटलं का अल्डिहाइड. आणि तेच फ्रुक्टोज मध्ये जर बघितलं तर C डबल बॉन्ड O म्हणजे कोणता ग्रुप आहे, कीटो ग्रुप आहे. तर यावरूनच आपण काय केलंय, मोनोसॅकॅराइडचं क्लासिफिकेशन केलं मित्रांनो दोन पार्ट मध्ये. दॅट इज अल्डिहाइड ग्रुप असेल तर याला आपण अल्डोज म्हणू. सो ग्लुकोज इज द अल्डोजेज किंवा अल्डोज. आणि हा जो C डबल बॉन्ड कीटो ग्रुप आहे म्हणून जो फ्रुक्टोज आहे इट विल बी द कीटोज 1. ठीक आहे. हे दोनही एक्झाम्पल कशामध्ये येतात, मोनोसॅकॅराइड मध्ये येतात. फ्रुक्टोज ही आहे, ग्लुकोज पण आहे, बट ऍक्च्युली दीज आर द आयसोमर्स ऑफ इच अदर. यांच्या स्ट्रक्चर मध्ये हाच एक डिफरन्स असतो. आणि म्हणून स्टील ऑल्दो दे आर बोथ मोनोसॅकॅराइड बट दे हॅव द डिफरन्स इन देअर स्ट्रक्चर. फॉर्म्युला सारखाच राहील, स्ट्रक्चर वेगवेगळं राहते. तर हा झाला आपला मोनोसॅकॅराइडचा डिटेल पार्ट. ठीक आहे. याचा आपण सिग्निफिकन्स जे आहे ते आपण बघून घेऊया. आता जे 3 मेन एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे आहेत दॅट इज ग्लुकोज, मोनोसॅकॅराइड मध्ये. आपण आता याला इरेज करून टाकू म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे.
among the monosaccharide. Typical examples are glucose, then galactose and fructose. एक तर याच्या नावातच सांगितलेलं आहे की ग्लुकोज इट इज द ब्लड शुगर. व्हेरी सिंपल स्ट्रक्चर, आणि जे प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल मधली त्या सेल मधून ग्लुकोज हा इझिली पास होतो. आणि म्हणूनच ग्लुकोज जे आहे इट इज द मोस्ट प्रिफर्ड रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. रेस्पिरेशनचा उद्देश काय असतो की जे कॉम्प्लेक्स फूड आहे सेलमध्ये आय मीन ब्लडमध्ये बॉडीचा विचार केला तर त्याला ब्रेकडाऊन केलं जाईल इन टू द सिम्पलर फॉर्म टू रिलीज एनर्जी. मग कार्बोहायड्रेटमध्ये असा कोणता फॉर्म आहे ज्याला इझिली ब्रेकडाऊन केलं जाते, जो सेलमध्ये इझिली पास होईल त्याचं इझिली ब्रेकडाऊन घडेल, अँड दॅट विल बी द ग्लुकोज. म्हणून लक्षात ठेवा ग्लुकोजचा सिग्निफिकन्स. इट इज द मोस्ट प्रिफर्ड रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. ज्याचं ब्रेकडाऊन केलं जाते त्याला सबस्ट्रेट म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि याचा फायदा काय असतो? इट इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ वॉट? एटीपी. तर हे झालं त्या ग्लुकोजचं महत्व. गॅलॅक्टोज इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ अगर अगर मीडियम. आता हे काय भानगड आहे लक्षात तुमच्या अशी पहा, जेव्हा एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं लॅबोरेटरीमध्ये कल्चर केलं जाते. समजा मला एखादा बॅक्टेरिया आहे तो स्टडी झालाय, मला त्याची ग्रोथ करायची आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कारण तो बॅक्टेरिया कदाचित आपल्याकरता बेनिफिशियल आहे, त्याच्यापासून काहीतरी अँटीबायोटिक्स बनतात. मग अशी बॅक्टेरिया आपल्याला त्याचे क्लोनिंग करायची आहे, त्याच्या कॉपीज बनवायचे आहेत. मग बॅक्टेरियाच्या कॉपीज करणं त्याला म्हणतात कल्चर करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याची वाढ करणे. मग कल्चर करण्याकरता न्यूट्रिएंट लागतील. कोणत्याही ऑर्गॅनिझमला न्यूट्रिएंटच्या शिवाय त्याची ग्रोथ होत नाही. मग त्याची न्यूट्रिएंट मीडियम असते ते लिक्विड असते, सॉलिड असते, सेमी लिक्विड असते. ठीक आहे. तर त्या मीडियमला एक सॉलिडिफाय बनवण्याचं काम कोण करत असते? अगर अगर. हे एक ऍक्च्युली कार्बोहायड्रेट आहे. हे जे गॅलॅक्टोज नाव दिलं की नाही, तर अल्गी पासून मिळवतात. आपण त्याच्या डिटेलमध्ये जास्त जाऊ नये. सध्या तुम्ही लक्षात ठेवा की लॅबोरेटरीमध्ये जे न्यूट्रिएंट मीडियम बनवतात, न्यूट्रिएंट मीडियम किंवा त्याला कल्चर मीडियम म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये हा जो कंपोनंट आहे कोणता? अगर अगर. याला बनवण्याकरता कोणती शुगर वापरायची आहे? गॅलॅक्टोज. त्यानंतर फ्रुक्टोज इट इज द फ्रूट शुगर. आणि याचा सिग्निफिकन्स काय आहे? तर इट रिॲक्ट विथ द ग्लुकोज टू फॉर्म सुक्रोज. म्हणजे फ्रुक्टोज अलॉंग विथ ग्लुकोज हे दोन मोनोसॅकॅराइड जर कंबाईन झाले त्याच्यापासून काय बनेल? डायसॅकॅराइड, दॅट विल बी द सुक्रोज. आणि नेचरमध्ये अवेलेबल असणारी जी शुगर आहे जी आपण जनरली कंझ्युम करतो ती सुक्रोजच असते. ओके. त्याचा सिग्निफिकन्स आहे दोस्तों. दिस इज अबाउट डिटेल ऑफ द मोनोसॅकॅराइड. त्याच्यानंतर डायसॅकॅराइड मध्ये जर आपण पाहिलं तर सिंपल आहे. इट हॅव 2 युनिट्स ऑफ द शुगर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ डायसॅकॅराइड. मग मोनोसॅकॅराइडचे 2 युनिट. समजा आता या ठिकाणी आपण बघून राहिलो की हे ग्लुकोजचे युनिट्स आहेत अँड दे आर गेटिंग कंबाईन. तर 2 शुगरचे युनिट जेव्हा कंबाईन होतात तेव्हा त्याच्यापासून तयार होते डायसॅकॅराइड. मग कसं तयार होते? दॅट केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ कंडेन्सेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? कंडेन्सेशन. या रिॲक्शन मध्ये काय होतं पहा, ड्युरिंग द कॉम्बिनेशन ऑफ दिस 2 युनिट दे लुजेस 1 वॉटर मॉलिक्यूल अँड in the monosaccharide there is a formation of a bond that is COC bond. हे समजा पहिला मोनोसॅकॅराइड युनिट हा दुसरा युनिट आहे. तर या ठिकाणी पहिल्या शुगर युनिटचा आपण इथं कार्बन असेल. ज्या ज्या ठिकाणी आपण या हेक्सागोनल मध्ये पॉइंट्स अँगल ड्रॉ केले आहेत, दिस अँगल रिप्रेझेंटिंग कार्बन. इथे एक कार्बन असेल, हा दुसरा युनिट आहे, इथे पण एक कार्बन असेल. या 2 कार्बनच्या मध्ये एक ऑक्सिजन ऍटमचं बॉन्डिंग तयार झालं है ना. सो COC
असा जो बॉन्ड तयार झाला या ठिकाणी याला तुम्हाला म्हणायचं आहे कोणता बॉन्ड, COC बॉन्ड, और इट इज कॉल्ड एज अ ग्लायकोसिडिक लिंकेज. लिंकेज म्हणजे साखळी. जेव्हा दोन केमिकल सबस्टन्सेस मध्ये बॉन्डिंग तयार होईल त्या केमिकल बॉन्डला आपण नाव देत असतो डिपेंडिंग अपॉन द नेचर, डिपेंडिंग अपॉन दी प्रॉपर्टी, तयार कसा होतो त्याच्यानुसार. तिथं कंडेन्सेशनच्या थ्रू एक बॉन्ड तयार झाला म्हणून त्याला म्हणायचं आहे ग्लायकोसिडिक लिंकेज. तर लक्षात एवढं ठेवा की डायसॅकराइड कसा तयार होतो, बाय द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसिडिक लिंकेज किंवा ग्लायकोसिडिक बॉन्ड. ठीक आहे, आता आपण याचे काय पाहू, एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स, सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी सुक्रोज कशी तयार होत असेल, तर इट इज फॉर्म बाय ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. म्हणजे 1 युनिट ऑफ ग्लुकोज अँड 1 युनिट ऑफ फ्रुक्टोज. आपल्याला डायसॅकराइड मध्ये युनिट किती पाहिजे, 2 युनिट्स. पण ते 2 कोणते, एक ग्लुकोज एक फ्रुक्टोज असेल तर दॅट विल फॉर्म द सुक्रोज. लॅक्टोज बनवायची आहे, कशी बनते, तर 1 युनिट ऑफ ग्लुकोज प्लस 1 युनिट ऑफ गॅलॅक्टोज. हे सगळे काय आहेत, मोनोसॅकराइड आहेत. तर त्याच्यापासून काय तयार होईल, लॅक्टोज. आणि माल्टोज कशी तयार होते, तर 1 युनिट ऑफ ग्लुकोज अँड अगेन 1 युनिट ऑफ ग्लुकोज. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्या सिलेबस मध्ये दिले आहेत पहा. आता याच्यापैकी हे जे लॅक्टोज असेल, इट इज कॉल्ड एज मिल्क शुगर. मिल्क मध्ये कोणती शुगर प्रेझेंट असते, लॅक्टोज. माल्टोज याला म्हणतात माल्ट शुगर. माल्ट म्हणजे काय, तर एक जवस, ज्याला आपण बार्ली प्लांट म्हणतो, आपण त्याला म्हणतो बार्ली प्लांट. गवताचा प्रकार आहे, त्याला जव असं म्हटलं जातं. तर त्याच्यापासून माल्ट शुगर तयार होते पहा. आणि या माल्टिंगच्या नंतर इंडस्ट्रीजमध्ये काही बेवरेजेस सुद्धा तयार केले जातात, त्याचा सिग्निफिकन्स असते. तर हा झाला डायसॅकराइडच्या एक्झाम्पलचा पार्ट, तर सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज. ठीक आहे, जनरली शुगर म्हणजे काय, हा जो सुक्रोजचा पार्ट आहे पहा, तर याची एक स्वतःची कॅपॅसिटी असते पहा, ज्याला आपण म्हणतो तो स्वीटनिंग इंडेक्स. इट इज 100% नियर अबाउट. म्हणजे मोस्ट प्रिफर्ड शुगर कोणती आहे, म्हणजे तुम्हाला स्वीटनेस करता है ना, एखादा पदार्थ असेल जो तुम्हाला कंझ्युम करायचा आहे, इडिबल आहे, पण तो एक स्वीटनर तुम्हाला पाहिजे है ना, स्वीट फूड ज्याला म्हणतो आपण, तर आपण जनरली शुक्रोज प्रिफर करतो. त्याच्यामध्ये काय राहील, शुक्रोज. का, कारण त्याचा एक स्वीटनिंग इंडेक्स आहे 100%. इट इज व्हेरी स्वीट इन टेस्ट. आणि तसंही मोनो आणि डायसॅकराइडच्या प्रॉपर्टीज आहेत, दे आर स्वीट इन टेस्ट. पॉलिसॅकराइड जे राहतात दे आर टेस्टलेस. ठीक आहे, तर हा झाला शुक्रोजचा. मग ज्या ज्या पर्टिक्युलर शुगरचा स्वीटनिंग इंडेक्स याच्यापेक्षा जास्त असेल त्याच्यापेक्षा स्वीट असेल, लक्षात राहील. जसं आता सॅक्रिन नावाचा एक पार्ट आहे, ऍक्च्युली इट इज नॉट कार्बोहायड्रेट, इट इज आर्टिफिशियली मेड लॅब कार्बोहायड्रेट सॅक्रिन. आणि त्याचा स्वीटनिंग इंडेक्स खूप असतो, 1000च्या आसपास. म्हणजे मला सांगा हाऊ स्वीट इज इट. तर अशा टाईपचे कार्बोहायड्रेट्स आपल्या नेचरमध्ये अवेलेबल असतात पहा. तर हा झाला डायसॅकराइडचा पार्ट विथ एक्झाम्पल, दॅट इज द सुक्रोज, लॅक्टोज अँड दी माल्टोज. कसे तयार होतात, तर बाय कॉम्बिनेशन ऑफ दीज मोनोसॅकराइड युनिट. त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, आता सांगितलं तुम्हाला, ग्लायकोसिडिक बॉन्ड. नाउ लास्ट इज पॉलिसॅकराइड.
these are made up of many units of sugar, tasteless and insoluble. अर्थात इनसोल्युबल इन वॉटर. एखादा ऑर्गॅनिक सॉल्वंट असेल तर त्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह होऊ शकतात. तर हे झालं पॉलिसॅकॅरिड. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत पाहून घ्या. स्टार्च, ग्लायकोजेन and cellulose. It is the plant food, it is the animal food. आणि सेल्युलोज म्हटलं तर इट इज द कंपोनंट ऑफ दी सेल मेम्ब्रेन. पाहिलाय आपण प्लांट मध्ये जी सेल वॉल असते, दॅट सेल वॉल इज शुअरली मेड अप ऑफ दी ट्रू सेल्युलोज. तर हे त्याचं सिग्निफिकन्स माहित करून घ्या. स्टार्च म्हटलं तर प्लांट मध्ये जे स्टोर्ड फॉर्म असते फूड मटेरियलचं, रिझर्व्ह फूड इन केस ऑफ प्लांट, इट इज दी स्टार्च. अॅनिमल मध्ये फूड कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जाईल तर त्याला ग्लायकोजेन. आणि सेलवॉलचा कंपोनंट असेल तर तो कोणता असेल, सेल्युलोज. तर असं त्याचं सिग्निफिकन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकीच्या गोष्टी ज्या राहतात त्या थोड्याशा तुम्ही वाचून घ्यायच्या बुकमधून. आता याचं बायोलॉजिकल सिग्निफिकन्स काय असेल पहा कार्बोहायड्रेटचं. हाऊ कार्बोहायड्रेट्स आर इम्पॉर्टंट फॉर अस. Very simple. Carbohydrates are the main energy source. Okay. फॉर द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. सेलमध्ये कोणत्याही प्रकारची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडत असेल तर त्याच्याकरता एनर्जी पाहिजे, आणि ते एनर्जी सप्लाय करणारा एफिशियंट एनर्जी सप्लाय कोण करत असेल तर इट इज कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर इट इज यूज टू मेक द एटीपी फॉर द सेल. आणि एटीपी म्हणजे काय, इट इज द एनर्जी करन्सी, सगळ्यांना माहित असेल. एटीपी मध्ये कोणती शुगर अवेलेबल असतं, एटीपी कंटेन, लक्षात ठेवजा हा शब्द, रायबोज शुगर. कोणती, रायबोज शुगर. जे आपण मोनोसॅकॅराइडचे एक्झाम्पल्स बघितले होते, टेट्रोजेस, ट्रायोजेस, पेंटोजेस आहे ना, त्यातला तो रायबोज जो आहे, पेंटोज शुगर, तर तो एक्झाम्पल कशामध्ये प्रेझेंट राहील, एटीपी मध्ये. जेव्हा आपण याचं स्ट्रक्चर बघू तेव्हा लक्षात येईल. त्यानंतर सुक्रोज, लॅक्टोज. आता याचा लॅक्टोजचा जर पार्ट पाहिला तर इट इज द मिल्क शुगर. इट प्रोव्हाइड द एनर्जी फॉर द बेबी डेव्हलपमेंट. त्यानंतर पॉलिसॅकॅराइडचं एक्झाम्पल घेतलं. पॉलिसॅकॅराइड जसं की सेल्युलोज आहे, इट इज द पार्ट ऑफ सेल मेम्ब्रेन, म्हणजे स्ट्रक्चरल पण त्याचं सिग्निफिकन्स राहू शकतं पहा. आणि रिझर्व्ह फूड, सगळ्यात शेवटचं फंक्शन कोणतं आहे, रिझर्व्ह फूड. जसं ग्लायकोजेन आहे आणि स्टार्च आहे. सो दिस इज वे the different aspects of the carbohydrate included in our syllabus. Okay.